स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये। आज आपण साक्षीदार होणार आहोत एक अनोखा आणि भावपूर्ण क्षण, म्हणजेच आमच्या वडिलांचा 75वा अभिषेकचिंतन सोहळा अमृत महोत्सव। या सोहळ्याची तयारी खूप दिवसांपासून सुरू होती। प्रत्येक फुलात, प्रत्येक सजावटीत आमच्या प्रेमाचा आणि आदराचा स्पर्श होता। आजचा ब्लॉग आपल्या निंबाळकर परिवारासाठी अत्यंत खास असा आहे। आमचे वडील हबप श्री काळूराम सोपान निंबाळकर यांच्या 75व्या अभिषेकचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला अमृत महोत्सव भक्ती, कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेला एक पवित्र क्षण असाच आहे। हा संपूर्ण कार्यक्रम आमच्या मामांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आणि तो ठरला एक संस्मरणीय सोहळा। स्थळ होतं त्रिमूर्ती लॉन्स लोहगाव, एक सुंदर, शांत आणि प्रसन्न परिसर, जिथे भक्तिभाव, कुटुंब प्रेम आणि आध्यात्मिकतेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला। या सुंदर लॉन्सचे मालक श्री विकास नारायण खांदवे आणि श्री विनोद नारायण खांदवे यांनी कार्यक्रमासाठी मनपूर्वक सहकार्य केलं। त्यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळेच हा कार्यक्रम इतका सुंदर, संयमित आणि भावनाकृत्या यशस्वी झाला। संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आणि प्रत्येक टप्प्याचं व्यवस्थापन इव्हेंट 14चे प्रमुख श्री मनोज सावंग, आमचे जिवलग मित्र, यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडलं। सजावट, वेळेचे काटेकोर नियोजन, पाहुण्यांचे स्वागत आणि कार्यक्रमातली सुसूत्रता, या प्रत्येक गोष्टीत त्यांची मेहनत, अनुभव आणि आपुलकी दिसून आली। हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक उत्सव नव्हे, तर कृतज्ञतेचा, प्रेमाचा आणि पिढ्यानपिढ्यांच्या नात्यांचा उत्सव होता। या सोहळ्याची प्रत्येक झलक आठवण बनून मनात घर करून राहिली आहे। हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक ब्लॉग नव्हे, तर आमच्या जीवनातील अमूल्य आठवणींचं जतन आहे। आपल्या आयुष्यातील काही क्षण असे असतात जे केवळ एक दिवसापुरते नसतात, ते आठवणी बनून आपल्याला आयुष्यभर साथ देतात। अशाच एका विशेष क्षणाची झलक आज आपण पाहणार आहोत। आमच्या वडिलांचा 75वा अमृत महोत्सव, प्रेम, कृतज्ञता आणि सन्मानाने भरलेला एक अविस्मरणीय दिवस। वडिलांचा जीवन प्रवास म्हणजे संघर्ष, समर्पण आणि कुटुंबासाठी असलेले अटळ प्रेम, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर त्यांनी उभं केलेले हे आयुष्य आमच्यासाठी केवळ आधार नव्हे, तर एक प्रेरणास्थानच आहे। त्यांच्या साधेपणातली श्रीमंती, मनमिळाऊपणा आणि समाजासाठी असलेली तळमळ हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थाने वैभव आहे। पिढ्यानपिढ्या जपलेली धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा त्यांनी आयुष्यभर अंगीकारली। त्याचंच एक पवित्र उदाहरण म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशीची पायवारी। सलग 35 वर्ष त्यांनी ही पायवारी केली, विना थकवा, विना खंड। हा केवळ भक्तिभाव नव्हता, तो होता आस्था, श्रद्धा आणि आत्मिक शिस्तीचा उत्कट आविष्कार। आज आम्ही त्यांच्याकडे केवळ वडील म्हणून नाही, तर एक संस्कारित, सुसंस्कृत, आध्यात्मिक वारसा देणारे पथदर्शक म्हणूनच पाहतो।
वडील म्हणजे आमचं खंबीर बळ. ते केवळ वाट दाखवत नाहीत तर त्या वाटेवर चालण्याचं धैर्यही देतात. त्यांनी आम्हाला केवळ मोठं केलं नाही तर माणूस म्हणून घडवलं. त्यांचं आयुष्य, त्यांची मूल्य, त्यांचा संयम हीच आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली खरी शिकवण आहे. आमचं एकच स्वप्न आहे, त्यांच्यासारखं साधं पण समृद्ध आयुष्य जगणं. हा कार्यक्रम केवळ आमचं कौटुंबिक आयोजन नव्हतं, तो एक संपूर्ण कुटुंबाचा, स्नेहाचा आणि एकतेचा उत्सव होता. हा अमृत महोत्सव म्हणजेच 75वा अभिषेक चिंतन सोहळा हा दिवस केवळ साजरा केला नाही तर तो मनापासून अनुभवला. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यात, प्रत्येक भेटीत आणि प्रत्येक शुभेच्छांमध्ये नात्यांची ऊब आणि प्रेमाची उंची जाणवली. आपण सर्वजण ज्या प्रेमाने, आपुलकीने आणि वेळ देऊन या क्षणाचा भाग झालात त्यासाठी आम्ही मनपूर्वक आभार मानतो. ही आठवण, हे प्रेम आणि हे संस्कार हेच पुढच्या पिढीसाठी एक अमूल्य ठेवा आहे. या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत एकच संदेश पोहोचवतोय: प्रेम साजरं करा, वृद्धांचा सन्मान करा आणि क्षण जतन करा. कारण आयुष्यात खरे सुख यातच आहे, नात्यांमध्ये, आठवणींमध्ये आणि आपुलकीत. महिला भगिनी सर्वांचं या ठिकाणी निंबाळकर देशमुख परिवाराच्या वतीने मी मनापासून हार्दिकाचं स्वागत करतो. भरत सर असतील, अनेकांना फोन करून मेसेजद्वारे निमंत्रित केले आणि या निमंत्रण आज या खास दिवशी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले सर्व मित्रमंडळी, नातेवाईक आणि स्नेही यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. आपण येऊन या सोहळ्याची शोभा वाढवली हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. तुमची उपस्थिती म्हणजे प्रेम, आपुलकी आणि नात्यांची ऊब, ज्यामुळे हा दिवस अधिकच खास झाला आहे. हे क्षण केवळ आमच्यासाठी नाहीत तर आपण सगळ्यांसाठीच एकत्र येऊन साजरा केलेला आनंदाचा आणि आठवणींचा उत्सव आहे. महाराजांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होतंय. टाळकरी मंडळींना विनंती आहे, आपण या ठिकाणी या मंचावरती यावं आणि या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्वच मान्यवरांचं, भाविक भक्तांचं, महिला भगिनींचं या ठिकाणी निंबाळकर देशमुख परिवाराच्या वतीने मनापासून हार्दिकाचं स्वागत करतो.